नमस्कार मित्रांनो. साधारणपणे मी एक महिन्याभराच्या गॅपनं हा व्हिडिओ करत आहे. घरामध्ये मंगल कार्य असल्यामुळं व्हिडिओ करता आला नाही, त्याबद्दल आपली क्षमा मागतो. तर आजचा विषय असा आहे की बऱ्याच जणांनी मला कॉमेंट्समध्ये सुचवलेलं आहे की सर सीओपीडी वर तुम्ही व्हिडिओ करा. सीओपीडी म्हणजे काय, तर क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज. म्हणजे वरचेवर ज्या लोकांना खोकला येतो, दम्यासारखा खोकला येतो व श्वास घ्यायला त्रास होतो आणि थुंकी बाहेर टाकायला फार कष्ट पडतात, अशा पद्धतीचं जर काही दुखणं असेल तर त्याला सीओपीडी असं आधुनिक परिभाषेमध्ये म्हटलं जातं. आता सीओपीडीची व्याख्या आधुनिक परिभाषेमध्ये काय केलेली आहे, तर सीओपीडी इज अ प्रोग्रेसिव्ह इनक्युरेबल लंग डिसीज असं त्यांनी म्हटलेलं आहे. सीओपीडी इज प्रोग्रेसिव्ह इनक्युरेबल लंग डिसीज दॅट ब्लॉक्स एअर फ्लो अँड मेक्स इट हार्ड टू ब्रीथ, अशी मॉडर्न याच्यामध्ये ही व्याख्या केली. याचा अर्थ असा आहे की ही दिवसेंदिवस वाढणारी, त्रास देणारी अशा पद्धतीचा हा व्याधी आहे आणि तो इनक्युरेबल आहे. आधुनिक वैद्यकशास्त्र काय म्हणतं, हा इनक्युरेबल म्हणजे हा बरा होत नाही. आधुनिक वैद्यकशास्त्रानं डिक्लेअर केलेलं आहे की हा बरा होत नाही. मग ह्याच्यामध्ये काय करता येईल, आपल्याला आयुर्वेदाचा वापर करून हे कसं साध्य करता येईल, ह्या संबंधातली मी संपूर्ण माहिती आज आपल्याला सांगणार आहे. तर पहिलं आपण एक बघू की आधुनिक वैद्यकशास्त्र ह्याची कारण काय सांगतं. तर कारण सांगताना सांगतं की स्मोकिंग. त्याच्यानंतर दुसरं कारण काय सांगतं, तर एन्व्हिरॉन्मेंटल इरिटंट्स म्हणजे हवेमधले जर का काही विषाणू, जीवाणू किंवा धुलीकण ह्याच्यामुळे तुम्हाला हा त्रास होऊ शकतो. आणि तिसरं कारण सांगतं की जेनेटिक, म्हणजे जर का तुम्हाला सहज म्हणजे आई वडिलांना जर का त्रास असेल तर तो तुम्हाला झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही 3 कारणं प्रामुख्यानं आधुनिक वैद्यकशास्त्र सांगतं, याच्यापेक्षा जास्त काही सांगत नाही. सिम्पटम्स काय सांगतं त्याचे, म्हणजे लक्षणं काय सांगतं, तर लक्षणामध्ये श्वास घ्यायला त्रास होणे, जुनाट असा खोकला सारखा राहणे, त्याचबरोबर विझिंग होणे. विझिंग म्हणजे काय, तर शिट्टी मारल्यासारखं तुमच्या शरीरामध्ये ज्या वेळेला श्वास आत जातो आणि बाहेर पडतो त्यावेळेला शिट्टी मारल्यासारखं आवाज येतो, त्याला व्हीजिंग असं म्हणतात. आणि फ्रिक्वेंट इन्फेक्शन्स होतात, म्हणजे वरचेवर त्या पेशंटला थंडी वाजून येते, ताप येतो, खोकला येतो, अशा पद्धतीचे आजार काही होऊ शकतात. त्यानंतर प्रचंड अशक्तपणा त्याला जाणवायला लागतो. हे सगळी लक्षणं आधुनिक वैद्यकशास्त्र आपल्याला सांगतं. आता त्याच्यामध्ये डायग्नोसिस कसं करतात ते, तर डायग्नोसिसची जी पद्धत आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसेल की PEFR म्हणजे पीक एक्सपायरेटरी फ्लो रेट हा किती असतो, नॉर्मल माणसाचा 400 ते अगदी यंग ऍडल्ट चांगला एथलेट असेल तर त्याचा 600 पर्यंत असतो. आणि 400च्या जर आत असेल हे साधारणपणे 300 350, तर तो स्त्रियांमध्ये 300 पर्यंत नॉर्मल गणला जातो. आणि पुरुषांमध्ये 300च्या आत आला तर तो थोडासा डिमिनिश्ड झालेला आहे, कमी झालेला आहे. पण जर PEFR हा जर 200च्या खाली आला किंवा 150च्या खाली आला तर मात्र तो काही ना काहीतरी सजेस्ट करतो. काय सजेस्ट करतो, की तुमचे लंग कॅपॅसिटी जी आहे एक्सपायरेशन करण्याची, म्हणजे बाहेर हवा टाकण्याची जी कॅपॅसिटी आहे ती तुमची कमी आहे. आत घेण्याची कमी आहे, बाहेर टाकण्याची कमी आहे, असं काय सांगतं, ही टेस्ट सांगते. आणि ह्या टेस्टवरनं ते ठरवतात की ह्या माणसाला सीओपीडी आहे का नाही.
आता याच्यावर ट्रीटमेंट मॉडर्न सायन्स मध्ये काय काय दिलेली आहे, तर ब्रॉन्कोडायलेटर्स दिलेले आहेत, स्टिरॉइड्स दिलेले आहेत, परत तुम्हाला रिहॅबिलिटेशनसाठी व्हिटॅमिनच्या गोळ्या वगैरे दिलेल्या आहेत. त्याच्यापेक्षा जास्त औषधं कुठलीही मॉडर्न सायन्स म्हणजे आधुनिक वैद्यकशास्त्र सांगत नाही. आता हे सगळं झालं मॉडर्न प्रमाणात. जे तुम्ही घेत आहात रेग्युलर डॉक्टरांकडनं, जी लोक सीओपीडीनं त्रस्त आहेत, त्या सगळ्या लोकांना ही गोष्टी सगळ्या माहीत असण्याची शक्यता दाट आहे. आता मी काय विशेष असं सांगणार आहे, आयुर्वेदानुसार ह्याचा विचार कसा केलेला आहे, आयुर्वेदाची कारणं काय काय सांगतो, ह्या संदर्भात मी आपल्याला चांगली अशी माहिती पुरवणार आहे. तर आयुर्वेदानुसार ह्याला श्वासकास हा व्याधी म्हटलेला आहे. म्हणजे श्वास म्हणजे दम लागणे, कास म्हणजे खोकला, दोन्ही एकत्र असलेला हा व्याधी श्वासकास असा याचं नाव दिलेलं आहे. आता याच्या आयुर्वेदानुसार कारण काय काय सांगितले, तर एक कारण मॉडर्न सायन्सचं आणि आयुर्वेदाचं एक कॉमन आहे, ते म्हणजे हेरिडिटरी. आई वडिलांना जर असेल तर मुलाला मुलीला येण्याची शक्यता असं आयुर्वेद वर्णन करतो. त्याचबरोबर अतिश्रम जर तुम्ही करत असाल, ताकदीच्या बाहेर जर काम करत असाल, म्हणजे ज्याला साहस म्हणतो. साहस कशाला म्हणायचं, की एखादी वस्तू उचलायची आहे, तर आपण कसं करतो, 1 किलो 2 किलोची वस्तू सहज उचलू शकतो, पण एक 10 किलोचं उचलायचं आहे. तर एखाद्याची कॅपॅसिटी नसताना, म्हणजे 5 किलो उचलण्याची कॅपॅसिटी आहे, पण तो तिथं 10 किलो उचलायला गेला, तर ते साहस आहे. तर साहस करू नका, अतिश्रम करू नका, असं आयुर्वेद सांगतो. आणि अतिश्रमामुळे हा व्याधी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर कुपोषण म्हणजे निकृष्ट अन्नाचं सतत सेवन. हे बऱ्याच जणांना तर कसं आहे, गाड्यावर काहीतरी खायची सवय असती, आज मी वडापाव खाल्ला, आज मी हॉटेलमध्ये थोडंसं खाल्लंय, आता मला काही भूक नाहीये, आणि त्याच्यातनं ती भूक मिळली जाते, किंवा चहा प्यायची सवय असते आणि अन्न व्यवस्थित जात नाही, त्याबरोबर कुपोषण व्हायला लागतं. कुपोषण झालं की हा व्याधी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर अतिमैथून, जर का अतिसंभोग करण्याची लोकांना सवय असेल, तर त्या अतिसंभोगाचा परिणाम म्हणून सुद्धा हा व्याधी होण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. अग्निमांद्य, अग्निमांद्य म्हणजे काय, भूक नाही लागणे. कॉमन गोष्ट असती, भूक कधी कधी लागत नाही, पण भूक न लागणे, पण मला खाल्लं पाहिजे म्हणून खातो, आणि त्याच्यातनं परत हा व्याधी निर्माण व्हायला लागतो. जरी भूक नसेल तर तुम्ही लंघन करा, शांत बसा, काही खाऊ नका, पण भूक नसताना जर खाल्लं तर तुमचं अन्नाचं पचन होत नाही, आणि अन्नाचं पचन नाही झालं की हे मूळ कारण ह्या व्याधीला लागू होतं. त्यामुळं ती गोष्ट तुम्हाला अतिशय कटाक्षानं सांभाळली पाहिजे. अतिस्थौल्य, जास्त जाडी असणे, प्रमाणापेक्षा जास्त जाडी असणे, अशा माणसांना सुद्धा हा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अतिकृश, म्हणजे अजिबातच अंगावर मांस नसणे, शिडशिड दिसणे एकदम, म्हणजे आपण म्हणतो काय पाप्याचं पितर आहे का, फुंकलं तर उडून जाईल वगैरे वगैरे, अशा पद्धतीची पर्सनॅलिटी जर लोकांची असेल, तर त्या लोकांना सुद्धा हा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर ओकसात्म म्हणून सांगितलं. ओकसात्म्याचा अर्थ काय, तर तंबाखू खाणे, सिगारेट ओढणे, दारू पिणे, हे सगळं ओकसात्म्य आहे. ह्याला ओकसात्म्य असं आयुर्वेद म्हणतो. म्हणजे आपण म्हणतो ना, तंबाखूनं चक्कर येते, सिगारेटनं खोकला येतो, पण ह्या लोकांना सिगारेट बिंदास सोडतात, त्यांना काही होत नाही त्यावेळेपुरतं, पण त्याच्यानंतर ह्यांना हा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ओकसात्म्य एक सांगितलेलं आहे. त्यानंतर अव्यायाम, म्हणजे तुम्हाला व्यायाम करायची सवयच नाही, व्यायामच करायची सवय नसेल तर हे त्रास होणार आहे. त्याचबरोबर दिवास्वाप म्हणजे काय, तर दिवसा झोपून राहायचं आणि रात्री जागायचं. रात्री जर तुम्ही जागला तर तुमच्या शरीरामध्ये वाताची वृद्धी 100% होणार आहे. त्यामुळे रात्री जागू नका. दिवसा झोपला तुम्ही जास्त वेळ तर काय होणार आहे, कफ वाढणार आहे. म्हणजे रात्री जागल्यामुळं वात वाढणार आहे, दिवसा झोपल्यामुळं कफ वाढणार आहे. ऑटोमॅटिकली तुम्हाला हा व्याधी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अति खाणं हे सुद्धा चांगलं नाही.
जसं मी मगाशी म्हणलं कुपोषण, तसं अति भोजन करणं, एका वेळेला जास्त खाणं, हे सुद्धा चुकीचं आहे. त्याचबरोबर असात्म्य सेवन करणं. एखादी गोष्ट तुम्हाला सहन होत नाही, जेवलं तर पोट फुगतं, पोट त्रास देतं, असं जर का असेल ना, तर तशी ती गोष्ट तुम्ही टाळली पाहिजे. त्यानंतर चिंता. चिंता हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. चिंता जर तुम्ही करत राहिला तर तुमची चयापचय क्रिया बिघडणार आहे आणि त्यामुळे सुद्धा हा त्रास होणार आहे. आणि शेवटचं कारण असं आहे की वेगावरोध. म्हणजे तुम्हाला शौचालयात आलेली आहे, तर तुम्हाला शौचालयात तुम्ही गेलाच नाही, काही कारणामुळे थांबला, काम करत बसला, तरी सुद्धा हा पद्धतीचा व्याधी होण्याची शौचालय, लघवीला एखाद्याला लागलेले आहे, परत शिंक आली, खोकला आला, किंवा तुम्हाला दुसरे कुठलेही उलटी आल्यासारखं वाटतंय, हे जर वेग तुम्ही दाबून धरले, शरीराला जे नैसर्गिक 13 वेग जे सांगितलेले आहेत, हे 13 वेग जर तुम्ही दाबून धरले, तर ह्याचा परिणाम म्हणून सुद्धा हा व्याधी तुम्हाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर हे साधारणपणे ही कारणं तुम्हाला मी सांगितली. आता काय होतं, ह्या कारणांमुळे काय होणार आहे, तर शरीरामधला वात वाढणार आहे. आणि शरीरामधला वात वाढला, तो कुठं जातो, फुफ्फुसामध्ये जातो. फुफ्फुसामध्ये गेल्यानंतर काय होणार आहे, जसं तुम्हाला मॉडर्न सायन्स मध्ये सांगितलेलं आहे की श्वासोच्छ्वास मध्ये उच्छ्वास जो आहे, म्हणजे श्वास बाहेर टाकायचा आहे, त्याला तुम्हाला ताकदच मिळणार नाही. तुम्ही आत फक्त घेता, बाहेर टाकू शकणार नाही. म्हणजे आतले जे अल्व्हिओल आहेत, हे अल्व्हिओल कोलॅप्स होतात. म्हणजे वायुकोश आहेत, वायुकोश नष्ट होतात. वात अति वाढल्यामुळे वायुकोश नष्ट होतात. परंतु वात नलिका जे आहेत, म्हणजे ज्याला ब्रॉन्कस म्हणतो, ज्यातनं हवा आत जाते, जी ब्रॉन्कियल ट्री असते, म्हणजे झाड असं आपण असं बघतो की खाली बुंदा आणि कडेला फांद्या, तर हे उलट जर ठेवलं तर तशा पद्धतीचं फुफ्फुसाचं आतलं स्ट्रक्चर असतं. आणि ज्या फांदे असतात ना, त्याला ब्रॉन्कस असं म्हणतात. आणि हे ब्रॉन्कस काय होतात, सुकून जातात, बारीक होतात, त्यांची ते लवचिकता नष्ट होते. हे वात वाढल्यामुळं शरीरातला, आणि तो वात कुठे गेला, छातीमध्ये गेला, आणि त्या वातामुळे हे सगळे व्याधी तुम्हाला निर्माण होतात. आता आयुर्वेदामध्ये ह्याच्यावर उपाय काय सांगितलेले आहेत, अतिशय सुंदर उपाय सांगितलेले आहेत. आणि हे उपाय जर तुम्ही केले तर निसंशय तुम्हाला 6 महिन्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला तुम्हाला बघायला मिळेल. पहिला उपाय आहे की प्राणायाम. आता हे प्राणायाम कुठलं करायचं, तर प्राणायाम साधं, ज्यांना प्राणायाम मधलं काही माहित नाही त्यांनी सुद्धा प्राणायाम करायला हरकत नाही. अगदी सोपं सांगणार आहे तुम्हाला. श्वास फक्त सावकाश घ्या आणि सावकाश सोडा. घ्यायला जेवढा वेळ लागतो ना, त्याच्यापेक्षा जास्त वेळ सोडायला लागला पाहिजे. असं किती वेळा करा, 40 ते 50 वेळा. बर, हे घेताना सुखासनात बसा, मांडी घालून बसा, खुर्चीवर बसा. ज्यांना मांडी घालता येत नाही त्यांनी खुर्चीवर बसला तरी चालेल. तर अशा पद्धतीने रोज प्राणायाम रिकाम्या पोटी करणं अतिशय आवश्यक आहे. भरल्या पोटी प्राणायाम करायचं नाही, रिकाम्या पोटी तुम्ही प्राणायाम करा. रोज करा, 2 वेळा करा, सकाळी करा, संध्याकाळी करा. प्राणायामाचा अतिशय चांगला उपयोग तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार 100%. त्यानंतर योग्य पूरक आहार घ्या. ताजं अन्न खावा, घरी बनवलेलं खावा, बाहेरचं खाऊ नका. सिंपल गोष्ट आहे, जे तुम्हाला पचते, जे तुम्हाला सहजासहजी पचन होते, असंच अन्न रोज तुम्ही सेवन करा. आणि तेच खावा, घरी बनवलेलं खावा, बाहेरचं खाऊ नका. त्यानंतर योग्य आणि पूरक अशी दिनचर्या तुमची ठेवा. म्हणजे दिवस हा काय, कामासाठी आहे, रात्री झोपण्यासाठी आहे. एवढं बेसिक जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी ती दिनचर्या तुमची व्यवस्थित राहू शकते. रोजच्या रोज आंघोळ स्वच्छ करा, फ्रेश वाटल असं राहा. आळस आल्यासारखं दाढी वाढवून राहणं, नख वाढवून राहणं, परत आंघोळ न करणं, कपडे जुने घालणं, मळकट कपडे घालणं, अशा गोष्टी करू नका. ह्याला अतिशय महत्व आहे. तुम्ही हसाल, मी जे काही सांगतोय ह्या गोष्टीवर तुम्ही हसाल, पण ह्याला अतिशय अनन्यसाधारण महत्व आहे.
ज्या लोकांना श्रद्धा आहे त्या लोकांनी देवाचं काहीतरी म्हणा, त्यांना मनशांती लाभते. मनशांती लाभली की मन हे शांत होतं, वात कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर औषधोपचार आहे. औषधोपचारामध्ये एक साधा औषधोपचार मी तुम्हाला सांगणार आहे. यष्टी मधू काढा. यष्टी मधू याचा अर्थ आहे ज्येष्ठ मध. ज्येष्ठ मधाचा काढा करा. आता तो कसा करायचा काढा? तर 2 चमचे ज्येष्ठ मधाची भरड चूर्ण. भरड याचा अर्थ असा आहे की चूर्ण नसलेलं पण अखंड पण नाही, अशी मधली अवस्था जी असते ना भरडाची, ते भरड घ्यायची. ती 2 चमचे घ्यायचं. त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाका. मंद गॅसवर तुम्ही उकळत ठेवा. मंद गॅसवर. गॅस जोरात घ्यायचा नाही, पटकन करायचं नाही. मंद गॅसवर तुम्ही ते चांगल्यापैकी उकळवा. आणि उकळून झालं, किती उकळवायचं? तर 1 ग्लास पाणी उरल एवढं साधारणपणे उकळवा. आणि त्याच्यातलं 80 मिली तुम्ही रोज घ्या. 80 मिली रोज तुम्ही सकाळी सकाळी घ्यायचं आहे. उपाशीपोटी शक्यतो 80 मिली तुम्ही रोज घ्या. आणि संध्याकाळच्या वेळेला 6-7:30च्या वेळेला नारायण तेल. नारायण तेल बाजारामध्ये मिळतं. नारायण तेल कुठल्या कंपनीचं वापरू, काय वापरू, असे कॉमेंट्स मला अनेक वेळा येतात. तर नारायण तेल तुम्ही स्टँडर्ड कंपनीचं वापरा. आता स्टँडर्ड कंपन्या 2 मी तुम्हाला माहित असलेल्या सांगतो. त्या म्हणजे अर्कशाळा सातारा आणि रसशाळा पुणे. या 2 चांगल्या स्टँडर्ड कंपन्या आहेत. त्यानंतर तुम्ही बैद्यनाथचं सुद्धा नारायण तेल वापरलं तरी चालेल. मग ह्या 3 कंपन्या मी तुम्हाला सांगितल्या. ह्या 3 कंपन्यांनी कुठल्याही कंपनीचं तुम्ही नारायण तेल वापरल्या हरकत नाही. ते कसं वापरायचे? तर 2 चमचे रोज तेल संध्याकाळी 6-6:15ला संध्याकाळच्या वेळेला पोट आपलं रिकाम असतं त्यावेळेला 2 चमचे तेल पोटात घ्या आणि त्याच्याबरोबर कोमट पाणी प्या किंवा कोमट पाण्यामध्ये टाकून पिलं तरी चालेल. असं जर तुम्ही 6 महिने सलग केलं तर तुम्हाला निश्चित त्याचा चांगला फायदा होतो. आता काही जणांना विचारतील मला, अहो तेल कसं प्यायचं? हा औषधाचा विषय आहे. ज्या लोकांना गरज आहे ते घेतात आणि त्यांना सुंदर रिझल्ट येतात. त्यामुळं हीच औषध आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे आणि त्या पद्धतीने ह्याच्यावर माझा स्टडी पण झालेला आहे. ह्याच्यावर मी पेपर पण प्रसिद्ध केलेला आहे. त्यामुळे हे मी तुम्हाला का सांगतोय? हे अनुभूत सिद्ध आहे. अनुभव मी घेतलेला आहे. अनेक पेशंट्सवर याच्या ट्रायल्स घेतलेल्या आहेत आणि मला चांगले रिझल्ट त्याचे आलेले आहेत. ह्या पेशंट्समध्ये आणखी वेगळी औषध आहेत. आणि ठराविक असे एक तुम्हाला औषध सांगतो की जे विशेषतः तुम्हाला हिवाळ्यामध्ये घ्यायला अतिशय चांगलं उपयोगाचं आहे. ते म्हणजे च्यवनप्राश. चांगल्या पद्धतीचा च्यवनप्राश. आता उदाहरणार्थ चांगला च्यवनप्राश म्हणजे एक उंझा म्हणून कंपनी आहे. त्या उंझाचा तुम्ही च्यवनप्राश रोज जर 2 चमचे सकाळी मध टाकून मध आणि थोडस तूप, आपल्या घरामध्ये काढलेलं लोण्यापासून काढलेलं तूप आणि मध असं मिक्स करून ते 2 चमचे रोज तुम्ही सकाळी घ्या. च्यवनप्राश. च्यवनप्राशने काय होतं? फुफ्फुसाची ताकद चांगली वाढते. त्याचबरोबर आवळ्याचे पदार्थ तुम्ही खावा. म्हणजे मोरावळा खावा, आवळा पेठा खावा किंवा आवळा कॅन्डी मिळते. असे पदार्थ सुद्धा तुम्हाला उपयोगीचे. आवळा हे अतिशय चांगलं उपयोगीचं असं द्रव्य ह्या व्याधीमध्ये वर्णन केलेलं आहे. आता ज्या लोकांना आवळ्यानं त्रास होतो त्यांनी खाऊ नका. पण ज्यांना त्रास होत नाही त्यांनी आवळा खायला हरकत नाही. त्याचबरोबर श्वासकास चिंतामणी नावाचे रस आहेत. अनेक अनेक हे आहेत औषध आहेत. पण ते वैद्याच्या निरीक्षणाखाली तुम्हाला घेणं आवश्यक आहे. मी तुम्हाला यष्टी मधुक वात आणि नारायण तेल सांगितलेलं आहे. ते तुम्ही बिनधास्त घ्यायला हरकत नाही. त्याचे कोणतेही दुष्परिणाम शरीरावर दिसत नाहीत. आता नारायण तेल मग कडू असतं. एका वेळेला मळमळल्यासारखं एखाद्याला वाटेल. अन्यथा दुसरा कुठलाही त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाही. जर काही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही जरूर चाकल्य कट्टा ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, तुम्हाला माहिती चांगली वाटली, हा अनेकांना तुम्ही पाठवा. धन्यवाद.